नमस्कार. खाऊ संस्कृतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ग्रिल सँडविच. चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य. सँडविचसाठी लागणारी हिरवी चटणी. ही चटणी कशी बनवायची हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी याचा शॉर्ट व्हिडिओ माझ्या चॅनलवर सोडलेला आहे. ब्रेड स्लाइस, टोमॅटो, शिमला मिर्च, स्वीटकॉर्न, उकडून घेतलेले बटाटे, कांदा, टोमॅटो सॉस, मेयोनीज, बटर, चीज, मीठ, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो. चला तर मग सँडविचचे स्टफिंग तयार करून घेऊया. उकडलेले बटाटे आपण भांड्यात घालून घेऊया आणि बटाटे आपण स्मॅश करून घेऊया. बटाटे चांगले स्मॅश झालेले आहेत. आता यावर आपण कापलेला कांदा घालूया. हा एक कांदा कापून घेतलेला आहे मी. एक कापलेला शिमला मिर्च, थोडेसे स्वीटकॉर्न, कापलेले टोमॅटो, 2 छोट्या आकाराचे टोमॅटो कापून घेतलेले आहेत. यावर चवीनुसार मीठ घालूया. चिली फ्लेक्स आपल्या आवडीने घाला. जेवढं तिखट हवं असेल तेवढंच. ऑरिगॅनो, मेयोनीज घालूया. मेयोनीज मोठे 3 चम्मच घेतलेले आहेत मी. हे सर्व आपण आता एकत्रित करून घेऊ. ब्रेड स्लाइसला आपण आता बटर लावून घेऊया. दोन्ही स्लाइसला आपण व्यवस्थित बटर लावून घेऊ. मी सँडविचसाठी ग्रिल पॅन यूज केलेला आहे. तुम्ही साध्या तव्यावरही सँडविच करू शकता. यावर आपण करून घेतलेली सँडविचची चटणी आहे ती घालूया. टोमॅटो सॉस आणि चटणी दोन्ही स्लाइसवर छान पसरवून घ्यायची आहे आपल्याला. दोन्ही स्लाइसला व्यवस्थित चटणी लावली पाहिजे. आपण करून घेतलेले सारण आहे ते यावर घालूया. साईडला पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. सारण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त भरू शकता. यावर आपण आता चीज किसून घालूया. चिली फ्लेक्स, थोडेसे ऑरिगॅनो, पॅनला आपण आता बटर लावून घेऊ. पॅन गरम झालेला आहे. सँडविचवर प्लेट ठेवूया जेणेकरून थोडंसं सँडविच प्रेस होईल आणि व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजल्या जाईल.
आता वरच्या बाजूने बटर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ती बाजूही छान भाजेल. सँडविच व्यवस्थित भाजले गेलं आहे. तयार आहे आपलं ग्रिल सँडविच. ग्रिल सँडविच कसं झालं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा.